हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट हॉट्स क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगो ट्रीज इन अ ग्रुप अँड देअर यील्ड ऑफ मँगोज. फाइंड द मेडियन ऑफ डाटा. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये नंबर ऑफ मँगोज म्हणजेच क्लास दिलेला आहे आणि सेकंड कॉलममध्ये आपल्याला नंबर ऑफ ट्रीज म्हणजेच फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मेडियन फाइंड करायचा आहे. मेडियन फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावे लागतील, 3 कॉलम्स तयार करावे लागतील. फर्स्ट कॉलम असणार आहे आपला क्लास, सेकंड कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि थर्ड कॉलम असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. आपल्याला 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आणि आपला मेडियन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, मेडियन इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. आता एल म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ मेडियन क्लास. आपण जो मेडियन क्लास फाइंड करणार आहोत त्याचं लोअर लिमिट एल म्हणजे. एन म्हणजे काय, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सीज. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास. एच म्हणजे काय, क्लास इंटरवल. आणि CF म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. पहा आपण सॉल्व करू एक्झाम्पल. प्रथम आपण 3 कॉलम्स तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल, क्लास लिहून घेऊ आपण. क्लास काय दिला आपल्याला, नंबर ऑफ मँगोज लिहून घेऊ आपण. 50 to 100, 100 to 150, 150 to 200, 200 to 250, 250 to 300. सेकंड कॉलम काय येईल आपला, फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला, नंबर ऑफ ट्रीज. फ्रिक्वेन्सीज म्हणजेच FI लिहून घेऊ आपण. 33, 30, 90, 80 अँड 17. लास्ट कॉलममध्ये काय येईल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, CF. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची पहा. फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे तशी लिहून घ्यायची 33. आता या 33मध्ये काय करायची, ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 33 प्लस 30 किती येईल पहा, 63. आता या 63मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 63 प्लस 90 किती येईल पहा, 153. आता ह्या 153मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. किती येईल पहा, 153 प्लस 80 किती येईल पहा, 233. 233 प्लस 17 किती येईल पहा, 250. काय केलं पहा आपण, ही फर्स्ट फ्रिक्वेन्सी आपण आहे तशी लिहून घेतली. त्यानंतर ह्या फर्स्ट फ्रिक्वेन्सीमध्ये काय करायची, ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 33 प्लस 30 किती येईल, 63. आता ह्या 63मध्ये काय करायची, ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 63 प्लस 90 किती येईल, 153. या 153मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 153 प्लस 80 किती येईल, 233. आणि ह्या 233मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 233 प्लस 17 किती येईल, 250. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ॲरो केलेले आहेत. आता या फ्रिक्वेन्सीचे आपण टोटल करू. n इज इक्वल टू, n म्हणजेच काय, टोटल. त्यालाच काय म्हणायचं, समेशन ऑफ FI इज इक्वल टू. आता या सगळ्याची टोटल किती येणार आहे, 250 येणार आहे. त्या लास्ट कॉलममध्ये काय येते, या सगळ्या फ्रिक्वेन्सीची टोटल येते. आपण हे कॅल्क्युलेशन करून बघू. 250 येते का. 7 प्लस 3 10, 0 कॅरी ओव्हर 1, 3 प्लस 3 6, 6 प्लस 9 15, 15 प्लस 8 23, 23 प्लस 1 24 आणि कॅरी ओव्हर 1 25 म्हणजेच 250. आता आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी किती मिळाली, 250. n इज इक्वल टू 250. देअरफॉर n/2 इज इक्वल टू 250/2 किती येईल, 125. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 1 राहिला, 2 5 जार 10 म्हणजेच किती मिळालं, 125. आपला मेडियन क्लास कोणता असणार आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 इज द मेडियन क्लास. आता याच्यात जवळचा ग्रेटर नंबर कोणता आहे, 153. म्हणजे 153च्या करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे, 150 to 200 म्हणजे हा आपला मेडियन क्लास असणार आहे. जेव्हा आपण या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 is 153. Therefore the corresponding median class is, म्हणजेच त्याच्या करस्पॉन्डिंग मेडियन क्लास कोणता असणार आहे, 150 to 200. Therefore the corresponding median class is
150 to 200. मग आता एलची व्हॅल्यू काय पहा, लोअर क्लास लिमिट ऑफ मेडियन क्लास. मेडियन क्लासचं लोअर लिमिट काय आहे 150. एल इज इक्वल टू 150. त्यानंतर एन अपॉन 2ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 125. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी काय पहा, या मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 90. एफ ही फ्रिक्वेन्सी कोणती घ्यायची, मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी 90. एच इज इक्वल टू क्लास इंटरवल. क्लास इंटरवल किती आहे पहा, अप्पर लिमिटमधून लोअर लिमिट मायनस करायचं. 200 मायनस 150 किती येईल 50. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती येईल, मेडियन क्लासच्या वरच्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असणार आहे ती आपल्याला घ्यायची आहे. आता मेडियन क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 153. याच्या वरची फ्रिक्वेन्सी घ्यायची आपल्याला 63. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. मेडियन इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट इंटू एच. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल टू एलची व्हॅल्यू काय आहे 150 प्लस एन अपॉन 2ची व्हॅल्यू काय मिळाली 125 मायनस सी एफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 63 अपॉन एफ फ्रिक्वेन्सी किती आहे 90 इंटू एच मीन्स क्लास इंटरवल किती आहे 50 इज इक्वल टू 150 प्लस ब्रॅकेटमध्ये 125 मायनस 63 किती येईल पहा 125 मायनस 63. 5मधनं 3 गेले 2, 12मधून 6 गेले 6 म्हणजेच किती येईल 62 अपॉन 90 इंटू 50 इज इक्वल टू 150 प्लस 62 अपॉन 90 मायनस 50. आता हा 0 कॅन्सल होईल म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला इज इक्वल टू 150 प्लस 62 इंटू 5 किती येईल पहा 5 2 जार 10 0 कॅरी ओव्हर 1 5 6 जार 30 प्लस 1 310 येईल अपॉन 9. आता आपण 310ला 9ने डिवाइड करू किती येईल पहा 310 डिवाइड 9 9 3 जार 27 31 मायनस 27 4 हा 0 घेऊ आपण 40 9 4 जार 36 40 मायनस 36 4 पॉईंट देऊ आपण या ठिकाणी 40 9 4 जार 36 4 येईल 0 9 4 जार 36 म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं 34.44. 150 प्लस 34.44 किती येईल पहा 150मध्ये आपण 34.44 ॲड करू. 150 प्लस 34.44 ॲडिशन करू आपण या ठिकाणी 0.00 देऊ 4 4.0 प्लस 4 4 5 प्लस 3 8 आणि हा 1 म्हणजेच आन्सर काय येईल 184.44. म्हणजेच आपल्याला मेडियन काय मिळाला 184.44 मँगोज. आन्सर लिहू आपण देअरफॉर मेडियन ऑफ डेटा इज 184.44 मँगोज. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा, शो द फॉलोइंग डेटा बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला क्लास म्हणजेच इलेक्ट्रिसिटी बिल दिलेलं आहे आणि सेकंड कॉलममध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजेच फॅमिली दिलेलं आहे. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्याकरिता 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल क्लास, सेकंड कॉलममध्ये काय येईल क्लास मार्क, थर्ड कॉलममध्ये येईल फ्रिक्वेन्सी आणि फोर्थ कॉलममध्ये काय येईल कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. प्रथम आपण काय करू 4 कॉलम्स तयार करून घेऊ. आता यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, हा जो फर्स्ट क्लास आहे याच्या आधीचा एक क्लास घ्यावा लागेल आणि हा जो लास्ट क्लास आहे याच्या नंतरचा एक क्लास आपल्याला घ्यायचा आहे. पहा प्रथम आपण 4 कॉलम्स तयार करून घेऊ. आपल्याला 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल क्लास काय दिलेला आहे आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. त्यानंतर नेक्स्ट कॉलम काय येईल क्लास मार्क, क्लास नंतर काय येईल क्लास मार्क. प्रथम आपण क्लास लिहून घेऊ. आपण जो आपला फर्स्ट क्लास आहे त्याच्या आधीचा एक क्लास आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट क्लास काय आहे 200 to 400, सेकंड क्लास काय आहे 400 to 600. म्हणजेच क्लास इंटरवल किती आहे पहा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच 400 मायनस 200 किती येईल 200. म्हणजेच क्लास इंटरवल किती आहे 200. म्हणजे याच्या आधीचा क्लास काय येईल पहा 0 to 200 येईल. लिहून घेऊ आपण या ठिकाणी 0 to 200 येईल फर्स्ट क्लास आपला. त्यानंतर 200 to 400
400 to 600, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000, 1000 to 1200 आणि हा जो लास्ट कॉलम आहे याच्या नंतरचा एक कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. याच्या पुढचा कॉलम काय येईल 1200 टू 1400. लिहून घेऊ आपण 1200 टू 1400. आता क्लास मार्क काढून घेऊ आपण. क्लास मार्क म्हणजे काय, या लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट त्याला काय करायचं 2 ने डिवाइड करायचं. 0 प्लस 200 किती येईल 200, 200चा हाफ किती येईल 100, 200 प्लस 400 किती येईल 600, 600चा हाफ किती येईल 300, 400 प्लस 600 किती येईल 1000, 1000चा हाफ किती येईल 500, 600 प्लस 800 किती येईल 1400 आणि त्याचा हाफ किती येईल 700, 1000 प्लस 800 किती येईल 1800 आणि त्याचा हाफ किती येईल 900, 1200 प्लस 1000 किती येईल 2200 आणि त्याचा हाफ किती येईल 1100, 1400 प्लस 1200 किती येईल पहा 2600 येईल आणि त्याचा हाफ किती येईल 1300. नेक्स्ट कॉलम काय असणार आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला फॅमिलीज. आता 0 टू 200 या क्लाससाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली नाही, मग आपण फ्रिक्वेन्सी 0 घ्यायची. आणि हा जो आपण लास्टचा कॉलम जो एक्स्ट्रा घेतलेला आहे याच्यासाठी पण आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली नाही, ही आपण 0 घ्यायची. आता 200 टू 400 साठी फ्रिक्वेन्सी किती आहे 240, त्यानंतर 300, त्यानंतर 450, त्यानंतर 350, त्यानंतर 160. आता या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स लिहून घेऊ. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स लिहून घेऊ. आता क्लास मार्क म्हणजे काय असणार आहे आपला एक्स कोऑर्डिनेट असणार आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे आपला वाय कोऑर्डिनेट असणार आहे. लिहून घेऊ आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 100, वाय कोऑर्डिनेट 0. क्लास मार्क म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि फ्रिक्वेन्सी मीन्स वाय कोऑर्डिनेट. सेकंड काय पहा 300, 240, 500, 300, 700, 450, 900, 350, 1100, 160, 1300, 0. आता आपण ग्राफवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून प्रॉपर स्केल घेऊन ग्राफ काढून घेऊ. आता आपल्याला प्रथम ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घेतलेला आहे. आता एक्स ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे आपल्याला क्लास मार्क घ्यायचा आहे. लिहून घेऊ आपण क्लास मार्क. आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. आता आपल्याला स्केल काय घेता येईल पहा. क्लास मार्कसाठी आपण 100, 200, 300 अशा प्रकारे स्केल घेऊ आणि फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा 100, 200, 300 अशा प्रकारे स्केल घेऊ. 100, 200, 700, 800, 1200, 1300. आपला सगळ्यात मोठा क्लास मार्क 1300 आहे, मग आपण 1300 पर्यंत क्लास मार्क घेऊ. आता फ्रिक्वेन्सी 100, 200, 300, 500, 600. क्लास मार्क काय दिलेला आहे आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. आणि फ्रिक्वेन्सी काय दिलेलं आहे आपल्याला फॅमिलीज. लिहू आपण या ठिकाणी फॅमिलीज. आता एक्स ॲक्सिसवरती आपण 1 सेंटीमीटर म्हणजे काय घेतलेलं आहे 100 रुपीज. आणि वाय ॲक्सिसवरती आपण काय घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 100 फॅमिलीज. स्केल लिहू आपण या ठिकाणी. एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 रुपीज 100. आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 100 फॅमिलीज. आता आपण ग्राफ काढून घेऊ. आता फर्स्ट कोऑर्डिनेट काय पहा 100 and 0. एक्स कोऑर्डिनेट 100 आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. आता सेकंड कोऑर्डिनेट काय आहे 300 and 240. एक्स ॲक्सिसवरती 300 आणि वाय ॲक्सिसवरती 240 म्हणजे या ठिकाणी येईल पॉईंट. 200च्या वरती 4 लाईन्स घ्यायच्या. 10 लाईन्स म्हणजे 100 आहे, म्हणजे 1 लाईन म्हणजे 10 असणार आहे, म्हणजे 200च्या वरती 4 लाईन्स घ्यायच्या म्हणजे आपल्याला 240 मिळेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 500 and 300.
एक्स ॲक्सिसवरती 500, वाय ॲक्सिसवरती 300 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स ॲक्सिसवरती 500 आणि वाय ॲक्सिसवरती 300. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 700 and 450. 700 and 450 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स ॲक्सिसवरती 700, वाय ॲक्सिसवरती 450. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 900 and 350. एक्स ॲक्सिसवरती 900 आणि वाय ॲक्सिसवरती 350 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स ॲक्सिसवरती 900 आणि वाय ॲक्सिसवरती 350. त्यानंतर 1100 and 160. एक्स ॲक्सिसवरती 1100, वाय ॲक्सिसवरती 160 म्हणजे 100च्या वर 6 लाईन्स. पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स ॲक्सिसवरती 1100 अँड वाय ॲक्सिसवरती 160. त्यानंतर 1300 and 0. 1300 एक्स ॲक्सिसवरती आहे आणि वाय ॲक्सिसवरती 0 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स ॲक्सिसवरती 1300, वाय ॲक्सिसवरती 0. आता हे पॉईंट आपण लाईन सेगमेंटने जोडून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला हे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत. ही जी आपल्याला क्लोजर फिगर मिळाली आहे ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. अशा प्रकारे आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.